हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी दुपारच्या जेवणासाठी म्हणजेच लंचसाठी खूपच साधी सोपी अशी रेसिपी करते। तर मी बनवणार आहे आलू टूप। तर इतकी छान लागते ही, मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केली होती। खूपच सोपी रेसिपी आहे आणि इतकं छान लागतं, इतकं क्रंची लागतं। तुम्ही देखील खरंच हे एकदा ट्राय करा, तुम्हालाही ते आवडेलच। तर त्यासाठी ना मी 4 बटाटे घेतले होते आणि त्यांना चांगलं असं स्वच्छ 4-5 वेळा धुवून घेतलं पाण्याने आणि चांगलं त्याला पुसून घेतलं आणि पुसून झाल्यानंतर तसंच कापडावर 1-2 मिनिटासाठी ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचे काप करून घेतले होते। तर एका बटाट्याचे 4 फोडी आपल्याला करून घ्यायच्यात, मोठे मोठेच ठेवायचेत, बारीक आपल्याला काप करायचे नाहीयेत। आणि त्यानंतर आपल्याला ते तळून घ्यायचे। तर त्यासाठी ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये आधीच। तर एक साधारण गरम इतकं आपल्याला तेल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक बटाटा जो आहे कापलेला तो त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि 10 मिनिटापर्यंत चांगलं त्याला तळून घ्यायचे। आतपर्यंत ते तळलं गेलं पाहिजे, आतपर्यंत ते शिजलं पाहिजे। त्यासाठी लो फ्लेम आपल्याला ठेवायची नाहीये, मीडियम फ्लेमलाच आपल्याला तळून घ्यायचे। लो फ्लेमला बटाटे जे आहे ते सगळं तेल जे आहे ते शोषून घेतील आणि ते तेलकट चिवट असे होतील आणि ते अजिबात चांगले लागणार नाहीत। तर इथे मी मस्त 10 मिनिटापर्यंत तसंच ते ठेवून देते आणि त्याच्यासोबत मी बनवणार आहे बुंदीची कढी, जी मला फार आवडते। तर त्यासाठी ना मी इथे घेतलं होतं दही। जर तुमच्याकडे ताक असेल तर ते देखील घेतलं तरीही चालेल। दह्याने जरा जास्त मिक्स करण्यासाठी सोपं पडतं, म्हणजे बेसन दह्यामध्ये घातलं की ते पटकन मिक्स होतं। ताकामध्ये थोड्याशा गाठी वगैरे होतात, मग ते फोडत बसावं लागतं। तर हे जे आहे ते सोपं पडतं। तर त्याच्यामध्ये मी 2.5 चमचे इतकं बेसन घातलं आणि मस्तपैकी त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त व्यवस्थित असं मिक्स होतं, जरासुद्धा गाठी वगैरे राहत नाहीत, चांगलं असं एकमेकांबरोबर ते व्यवस्थित असं मिक्स झालंय। आणि त्याच्यामध्ये ना मी हळद घालणार आहे अर्धा टीस्पून इतकी आणि लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, मिरचीचा वापर केला तरी चालेल। मी मिरची आणि लाल तिखट दोन्ही गोष्टींचा वापर करते आणि ते देखील आपल्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाणी घालायचं आहे। तर जितकं आपल्याला कढी बनवायची किंवा जितकं पातळ किंवा घट्टसर आपल्याला हवंय तितकं आपल्याला पाणी घालायचं। तर इथे मी एक साधारण तांब्याभर इतकं मी पाणी घातलंय आणि पुन्हा त्याला मस्तपैकी असं रवीने मिक्स करून घेतलंय। तर ना हे सगळं होईपर्यंत ना एक साधारण 7-8 मिनिटं झाले होते आणि तोपर्यंत आपले बटाटे जे आहेत ते देखील बऱ्यापैकी शिजले गेलेले होते। रंग वगैरे येऊ द्यायचा नाहीये, कारण आपल्याला अजून एकदा त्याला फ्राय करून घ्यायचे। तर व्यवस्थित शिजले का नाही चेक करण्यासाठी थोडासा चाकू किंवा चमच्याने ना आतमध्ये असं टोकून बघायचं। एकदम मऊ झालेलं कळतं लगेच, चाकू जो आहे तो आतमध्ये घुसला जातो। आणि इथे सगळे बटाटे जे आहेत ते मी आता बाहेर काढून घेणार आहे आणि गॅससुद्धा बंद करणार आहे आणि हे सगळे बटाटे एकदम थंड होऊ द्यायचे। एक 15-20 मिनिटं त्याला तसंच ठेवून द्यायचं। तर इथे ना मी साल तशीच ठेवली होती, तुम्ही जर साल काढली तरीही चालेल, पण सालीने ना खूप चांगला क्रंचीनेस येतो आणि ते खरंच खूप छान लागतं। तर हे मी आता साईडला ठेवून देते आणि कढीसाठी अजून काय काय लागणार आहे ना ते मी बघून घेते। तर इथे ना मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय आणि तो उभा असा चिरून घेतलाय आणि त्याच्यामध्येच 2 मिरच्या, एक छोटी आणि एक मोठी अशी मधून स्लिट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे अद्रक आणि लसूण। तर थोडीशी अशी अद्रक आणि एक 7-8 पाकळ्या लसणाच्या त्यासुद्धा मी बारीक बारीक अशा कापून घेते। तुम्ही ठेचून घेतला तरीही चालेल किंवा अद्रक, मिरची हिरवी आणि लसूण जे आहे त्याची पेस्ट तयार करून घेतली तरीही चालेल, जे तुम्हाला सोयीस्कर होईल ते। आणि त्याच्यामध्येच घालायची आहे कोथिंबीर। तर इथे मी कोथिंबीर देखील कापून घेते। आता मी घेतलं आहे एक पातेलं किंवा एक टोप आणि त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलंय, थोडीशी राई, जिरे आणि थोडीशी मेथी दाणे आणि एक तेजपत्ता टाकलाय आणि सगळं व्यवस्थित चांगलं फ्राय करून घेतलंय। आणि ते फ्राय करून झाल्यानंतर मिरच्या ज्या आपण कापून घेतल्या होत्या ते घातल्यात, कढीपत्ता घातलाय 7-8 पानं आणि ते सुद्धा चांगलं परतवून घेतलंय। त्यानंतर आपल्याला आता अद्रक आणि लसूण जे आपण कापून घेतली होती ते त्याच्यामध्ये घालायचे आणि लगेचच कांदा त्याच्यामध्ये घालायचा आणि सगळं व्यवस्थित असं तळून घ्यायचंय। तर इथे ना मी कांदा जो आहे तो सुद्धा चांगला परतवून घेते आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम फ्लेमलाच ठेवायचे। तर ना ताकाची कढी करताना कधीही गॅस जो आहे तो आपल्याला फुल फ्लेमला ठेवायचा नाहीये, लो फ्लेमलाच आपल्याला सगळे मसाले जे आहेत किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लो फ्लेमला किंवा मीडियम फ्लेमला चांगल्या पद्धतीने तळून घ्यायच्या किंवा परतवून घ्यायच्या। तर कांदा व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे ताक, जो आपण तयार करून घेतलं होतं आणि आता गॅस जो आहे तो मी आता मीडियमलाच ठेवते शेवटपर्यंत, कारण फुल फ्लेमला
एकीकडे दही आणि एकीकडे पाणी असं होतं आणि हे माझ्याबरोबर बऱ्याच वेळा झाले. घाईघाईमध्ये करायचं असतं म्हणून फुल फ्लेमला मी करून जाते आणि सगळं विचित्र होऊन जातं, म्हणजे ते ताक फाटल्यासारखंच होतं. त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं की ताकाची कढी करताना फुल फ्लेमला गॅस ठेवायचा नाही. तर हे आता तसंच उकळवत ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपले बटाटे जे आहेत ते मस्तपैकी थंडगार झाले होते. तर त्याला मी थोडंसं प्रेस करून घेते हाताने, किंवा मग आपल्याकडे जर हे प्रेस करण्यासाठी रगडायचं आपण जे स्मॅशर असतं ते जर घेतलं तेही चालेल. तर इथे मी एक एक बटाटा जो आहे तो थोडासा असा चपटा करून घेते, जेणेकरून अजून क्रंची होतं, तळण्यासाठी पण खूप चांगलं सोपं पडतं. तर इथे सगळे बटाटे जे आहेत ते मी मस्तपैकी प्रेस करून घेतलेले आहेत आणि आता त्याला आपल्याला परत फ्राय करून घ्यायचं आहे. पण त्याआधी ना आपल्याला त्याच्यासाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे, जो खूपच सोपा आणि घरात असलेल्या मसाल्यांपासूनच तयार होतो. तर त्यासाठी मी घेणार आहे जिरा पावडर. सगळे मसाले जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्याबरोबरच घालायचं आहे धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडंसं घरचं नेहमीचं लाल तिखट, थोडीशी आमचूर पावडर, थोडंसं मीठ घालायचं आहे. काळी मिरी पावडर असेल तर ते देखील घातलं तरीही चालेल. हळद घालायची अगदीच चिमूटभर इतकी आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे थोडासा गरम मसाला आणि सगळे मसाले मस्तपैकी असे मिक्स करायचे. हा मसाला तुम्ही स्टोअर केला तरीही चालेल जर तुम्हाला अधूनमधून आलू टूक खायची इच्छा होत असेल तर. सगळं मिक्स करून झालं आहे आणि इथे मसाला रेडी झाला आहे. तर आता ना आपल्याला परत फ्राय करून घ्यायचे, पण आत्ताचं जे तेल आहे ते आपल्याला एकदम कडक गरम करायचं आहे आणि हाय फ्लेमलाच आपल्याला हे बटाटे जे आहेत ते चांगले तळून घ्यायचे आहेत. एक साधारण 2.5 ते 3 मिनिटापर्यंत एकदम कुरकुरीत होतात. आणि एकदा बटाटे जे तेलामध्ये आपण टाकले ना की त्याला जरासुद्धा चमचा वगैरे लावायचा नाही आहे, तसंच्या तसं त्याला तसंच तळू द्यायचं आहे. त्याला ढवळत बसायचं नाही आहे. 1-1.5 मिनिटानंतर आपण त्याला थोडंसं चमच्याने दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं त्याला तळून घेऊ शकतो, पण टाकल्या त्याला चमचा लावायचा नाही आहे. तर इथे मस्त असे बटाटे जे आहेत ते चांगले तळून होत आहेत आणि 1-1.5 मिनिटानंतर मी ते सगळे बटाटे जे आहेत ते फ्लिप करून घेते, म्हणजे खालच्या बाजूनेही ते चांगले असे कुरकुरीत होतील. आणि इथे रंग यायला सुरुवात झाला, मस्त असा सोनेरी ब्राऊन असा रंग चढतोय आणि हे इतके छान लागतात मला तर, म्हणजे आय नो व्हिडिओमध्ये मी बरेच वेळा हे बोलते, पण हे खरंच खूप छान लागतं. आपले बटाट्याचे काप जे असतात त्याच्यापेक्षाही खूपच छान लागतं हे. तर इथे मी परत 1-1.5 मिनिटापर्यंत बटाटे जे आहेत ते तसेच मी ठेवून देते आणि हे असं तळेपर्यंतच डोक्यात विचार चालू होता की लाईट जाणार नाही ना. आणि तेवढ्यात लाईट गेली आणि तेलातनं बाहेर काढताना जरासा व्हिडिओ जो आहे तो असा तुम्हाला ब्लर दिसतोय, कारण लाईट नव्हती आणि मी काहीच करू शकत नव्हते त्यावेळेस, म्हणून मी आता हा व्हिडिओ जो आहे तो तसाच बघा. तर इथे मस्त असे कुरकुरीत बटाटे जे आहेत ते आपले तळले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता सालीवरनंच आपल्याला कळते की ते किती कुरकुरीत आणि कडक असे झालेत. गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं. काढल्यानंतरही त्याची प्रोसेस जी आहे ती चालू असते, आतल्यात शिजणं चालू असतं गरम असल्यामुळे. तर इथे ना बटाटे जे आहेत ते आपले मस्त तयार झालेत आणि मी डायरेक्टली ते बाहेरच्या टेबलवर आणून ठेवले, थंड पण होतील. आणि लगेचच त्याच्यावर घालायचा आहे आपल्याला मसाला जो आपण तयार करून घेतला होता. तर थंड होण्याच्या आधीच आपल्याला मसाला घालायचा आणि तो लगेच कोट करून घ्यायचा आहे. नाहीतर मग 1 चमचाभर तेल त्याच्यामध्ये सगळे मसाले जे आहेत ते गरम करायचे आणि त्याच भांड्यामध्ये हे बटाटे जे आहेत ते टाकून थोडंसं त्यांना टॉस करून घ्यायचं, तसंही चालेल. पण हे असंही चिपकलं जातं कारण गरम गरम आहेत तर ते चिपकतं. आणि ते एकदम मस्त अमेझिंग कुरकुरीत असे आलू टूक जे आहेत ते आपले तयार झालेत. वरून मस्त गार्निशिंगसाठी थोडीशी अशी मी कोथिंबीर वरून भुरभुरली आहे आणि ते आपले आलू टूक जे आहेत ते तयार झालेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम क्रंची, आतून एकदम मऊ आणि बाहेरून एक्स्ट्रा क्रंची असे आलू टूक आपले रेडी झालेत. आता आपल्याला थोडंसं कढीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर इथे कढीला सुद्धा उकळ आलेली आहे. गॅस मी तसाच ठेवून गेले होते मीडियम फ्लेमला. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला घालायची आहे बुंदी. बुंदी ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी टाकले, अदरवाईज नाही टाकली, अशीच जरी खाल्ली तरीही चालेल. तर इथे मी मसाला बुंदी मला भेटली तर त्याचाच वापर करते. तुम्ही रेग्युलर साधी बुंदी जरी घेतली तरीही चालेल. आणि तीही टाकून मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून मस्तपैकी अशी भरपूर कोथिंबीर टाकायची आणि ते सुद्धा चांगली व्यवस्थित अशी मिक्स करायची. ताकाची कढी करताना मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी घालायचं, कारण मीठ आधीच जर घातलं तर कढी जी आहे ती फाटते किंवा पाणी एकीकडे आणि दही एकीकडे असं होतं.
त्याच्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं मीठ सगळ्यात शेवटी घालायचं. उकळल्यानंतर मीठ घातलं की फक्त एखाद मिनटापर्यंत फक्त त्याला तसंच गरम होऊ द्यायचं. तर इथे 2-3 मिनटं मी उकळलं आणि त्याच्यानंतर मग मी मीठ घातलं आणि पुन्हा असं मिक्स केलं आणि आता फक्त 1 ते 1.5 मिनटापर्यंत त्याला मी तसंच गरम करणार आहे आणि गॅस जो आहे तो बंद करणार आहे. तर इथे मस्त अशी आपली आंबट ताकाची कढीसुद्धा तयार झाली आहे. काही जणांना ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आवडते, तर तुम्ही साखर टाकली तरीही चालेल, टोटली तुमच्यावर ऑप्शनल आहे. आणि एका पॅनमध्ये ना मी 1 चमचाभर इतकं तेल घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली होती वरून तडका देण्यासाठी. तर थोडंसंच काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि थोडंसं त्याला परतवून गॅस मात्र बंद केला होता आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स केलं होतं आणि ते त्या कढीमध्ये घातलं होतं आणि पुन्हा व्यवस्थित असं त्याला मिक्स करून ठेवलं होतं. तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील ना तर तुम्ही लाल मिरच्या जर घातल्या तरीही चालेल आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि इथे आपली ताकाची कढी देखील चांगली अशी तयार झाली आहे. वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने मस्त अशी ताकाची कढी, त्याच्यासोबत गरम गरम असा भात आणि आलू टूक मी एन्जॉय केलं होतं माझ्या दुपारच्या जेवणामध्ये. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा. खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे, खूप अमेझिंग कॉम्बिनेशन आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच चॅनल देखील सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बाय.